भिवंडीमधील पडगा इथे एटीएसची मोठी कारवाई। 22 जणांच्या टीमकडून पडग्यामध्ये दहशतवादी प्रकरणी छापा। कारवाईत मोठे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता। भारताची सीमा ओलांडून पाकिस्तानात गेलेली सुनीता जामगडे पाकमधील 3 नागरिकांच्या होती संपर्कात। तिघे पाक गुप्तचर यंत्रणेत कार्यरत असल्याचा संशय। पोलिसांकडून अधिक तपास सुरू। पुण्याच्या शर्मिष्ठा पनोलीला कोलकाता पोलिसांनी ठोकलं बेड्या। ऑपरेशन सिंदूरनंतर बॉलिवूडकरांच्या भूमिकेविषयी व्हिडिओ केला होता अपलोड। व्हिडिओत धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप। ISI कडून भारतीय नंबरचा वापर करून अधिकाऱ्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न। अटकेतील आरोपी हसीनने अनेक भारतीय नंबर पुरवल्याची सूत्रांची माहिती। पोलिसांकडून अधिक तपास सुरू। युक्रेनचा रशियाच्या एअरबेसवर ड्रोन हल्ला। रशियातील अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे एअरबेस उद्ध्वस्त झाल्याची माहिती। तर रशियाच्या 40 फायटर जेट्सचं युक्रेनच्या हल्ल्यात नुकसान। रशिया आणि युक्रेनमध्ये अणुयुद्धासारखं युद्ध झाल्याचा युक्रेनच्या माध्यमांचा दावा। रशियाच्या 2 महत्त्वाच्या तळांना लक्ष्य केल्यानं रशियाचे धोकादायक बॉम्बर्स नष्ट। भरत गोगावलेंची मिमिक्री केली, आता तुमची उलटी गिळती सुरू। पुढच्या निवडणुकीत रुमाल डोक्यावर घ्यायला लावला नाही तर नाव सांगणार नाही। महेंद्र थोरवेंचा खासदार सुनील तटकरेंना इशारा।